आज आपण युनिक पद्धतीने आळूवडी बनवत आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. अगोदर आपण आळूचे पाने घेतले, ते स्वच्छ धुवून घेतले. त्याच्या मागचे आपण देठ काढून घेतले आणि एकावर एक ठेवून मस्त गोल करून कापून घेतले आहेत. त्यानंतर आपण सर्व कापून घेतले आहे. त्यानंतर आपण अर्धे गव्हाचे पीठ आणि अर्धे बेसन पीठ घेतले आहेत. त्यामध्ये आपण जिरे पूड, धने पूड, लाल तिखट, हळद, मीठ आणि मुठभर तीळ घेतले आहे. त्यामध्ये आपण आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर याचं वाटण करून घातलं आहे. त्यानंतर आपण पाण्याच्या साहाय्याने मळून घेऊया. नंतर त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून टाकूया, जेणेकरून ते खवखव करणार नाही. त्यानंतर आपण छान असे लांबकुळे हे करून घेतले आहे. त्यानंतर आपण त्यांना वाफवून घेतले आणि आता आपण त्यांना बारीक बारीक पीसेसमध्ये कट करून घेणार आहोत. त्यानंतर आपण ह्या न तळता आपण यांना फक्त शेलो फ्राय करणार आहोत. कढईमध्ये तेल टाकून आपण त्यांना 5 ते 10 मिनिटे छान करून घेऊ.